शिवसेना शिवसेना शिवसेना. गणेशजी आणि वीणाताई, तुमचं सर्वात पहिले अभिनंदन. नगरसेवक कसा असावा हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. दोघांनी आपल्या कार्यकर्तृत्वामुळे ते सिद्ध झालेलं आहे. खूपशा समस्या तुम्ही सगळ्यांच्याच सोडवलेल्या आहेत. म्हणजे फक्त वैयक्तिक न करता समाजासाठी काय करता येईल हे तुम्ही एक उत्तम उदाहरण दाखवून दिलेलं आहे. एक छोटीशी माझी शंका होती की ट्रॅफिकवरती एक थोडंसं काही कंट्रोल करता येईल का पुढचे. आणखीन एक गोष्ट आहे की आपल्या विभागामध्ये खूप धूळ जमा होते. त्याच्यासाठी KDMCतर्फे तर्फे काही करता येईल का, ह्याचं थोडंसं आपलं काय व्ह्यूज आहे ते सांगा. ट्रॅफिक समस्येवर उपाय म्हटलं तर रामबाग मधून फक्त 4 नंबरच्या बेटला जास्त ट्रॅफिक आहे. मध्यंतरी मुरबाड रोड बंद असल्यामुळे संपूर्ण उल्हासनगरकडे जाणारी ट्रॅफिक ही आपल्या रोडनी घेतली आणि इथल्याही ब्रिजवर प्रचंड खड्डे असल्यामुळे त्या ट्रॅफिकला आणखी प्रचंड त्रास झाला आणि ती ट्रॅफिक पुढे जाईन अशी मध्ये गाडी एखादी बंद पडली का पूर्ण ट्रॅफिक जाम व्हायची आणि अगदी रामबागच्या शेवटच्या टोकापर्यंत ती ट्रॅफिक आली. कल्याण मुरबाड रोडच्या ब्रिजचं जेव्हा मास्टिंग कंप्लीट झालं त्यानंतर ते तिकडून जेव्हा मुरबाड रोडकडे जाणाऱ्या गाड्या वळवल्या गेल्या तर इकडे रामबागवरचा लोड कमी झाला. त्यातच आपण त्यांनी लगेच वालधुनी ब्रिजचं काम सुरू केलं. त्याचं मास्टिंग करण्यासाठी त्यांनी साधारणतः एक 10 तारखेपर्यंत 20 दिवसाची मुदत दिली होती. पण आपण रात्रभर जागून त्यांच्या मागे लागून त्याचा पाठपुरावा करून अगदी त्याचं मास्टिंग एक 10 दिवसात पूर्ण करून घेतलं. उभे राहून रात्री 2-2 वाजता व्हिजिट करून आपण ते मास्टिंग 10 दिवसात पूर्ण केलं आणि तो उल्हासनगरकडे जाणारा ब्रिज देखील सुरू केला. आता ट्रॅफिकची समस्या कमी झाली आहे. फक्त मोठ्या गाड्यांचा प्रश्न आहे. त्या मोठ्या गाड्या हल्ली शार्ट ब्रिजवरूनच सोडतात. या ब्रिजवरून कमी प्रमाणात सोडतात. हाईट बॅरियर्स लावले होते. गणपतीच्या वेळेस हाईट बॅरियर्स काढून टाकले होते. आता यापुढे ते हाईट बॅरियर्स पुन्हा लावण्यात येतील आणि रामबागच्या या दोन्ही टोकाला वन वे केलेला आहे. पण लोकांकडे गाड्या प्रचंड झाल्यामुळे त्या वन वेचा फायदा खऱ्या अर्थाने आपल्याला होत नाही आहे आणि जवळची लोक फिरून येण्याऐवजी बाजूला माझं घर आहे म्हणून ते देखील उलट्या बाजूने गाड्या टाकतात आणि त्याची आणखी ट्रॅफिक कोंडी थोड्याफार प्रमाणात होते. पण पुढे कालांतराने ट्रॅफिक हाईट गार्ड टाकल्यानंतर मोठ्या गाड्या जर बंद झाल्या तर छोट्या गाड्यांच्या ट्रॅफिकवर पण कंट्रोल येईल आणि छोट्या गाड्यांमुळे तेवढ्या प्रमाणात ट्रॅफिक होणार नाही आहे. राहिला धुळीचा एक विषय आहे तर शहरात सगळ्याच ठिकाणी थोडंफार कॉन्क्रीटची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी. त्याच्या येणाऱ्या गाड्यांची धूळ आहे, त्याच्या कॉन्क्रीटची धूळ आहे. त्याचबरोबर रस्त्यावर जमणारी थोडीफार धूळ आहे. रस्त्यावर जमणारी धूळ आपण ब्रश मारून वगैरे आपण ते करू शकतो. पण कॉन्क्रीटची धूळ आपल्याला तेवढ्या लवकर साफ करता येत नाही. ते कालांतराने ज्या इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे तो पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर ती धूळ ऑटोमॅटिक कमी होऊ शकेल.